Hello, good morning 8th standard students. Today we will start new unit 3.1. आपण आज तिसरे युनिट सुरू करतोय. सर्वांनी पेज क्रमांक 55 पेज वरती जावा आणि प्लीज बी क्वाइट, लिसन टू मी. हॅलो, ते ठेवून दे, इकडे बघा सगळ्यांनी. वाय वॉर्मिंग अप आहे. वॉर्मिंग अप म्हणजे छोटीशी सुरुवात. वॉर्म अप करतो, आपली बॉडी कधी गरम करतो व्यायाम करताना. वॉर्म अप, हलकीची सुरुवात. त्याला ING लावलं, काय केलं मी? वॉर्मिंग अप केलं. वॉर्मिंग अप, वॉर्म अप, वॉर्मिंग अप. आता चिटचॅटला काही प्रश्न दिलेले आहेत. आता हे चिटचॅटला प्रश्न काय आहेत बघा. पहिला प्रश्न दिलाय, वाय डू वी आस्क क्वेश्चन्स. एकदम सिंपल आहे. आपण प्रश्न का विचारतो? सांगा बरं, प्रश्न का बरं विचारतो आपण? हा, मला कोण प्रश्नाचं उत्तर देईल? Why do we answer? Sorry, why do we ask questions? सांगा. Asking question is the simple and the most effective learning method. If we want to know something about a person, ask more than 10 sentences, you will know about him. बरोबर आहे, समजलं का? आता काल आपण एका सरांशी बोललो, लॉकची सरांशी बोललो का नाही? बोलल्यानं काय झालं? त्यांच्याबद्दलची माहिती झाली ना. ते कसं बोलतात एकदम आपल्याला मस्त वाटलं ना, त्या पद्धतीनं. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, डू वी गेट आन्सर ऑल द क्वेश्चन्स? ह्या सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर भेटतात का? तर यस असेल तर यस, नाही नसेल तर नाही. मोस्ट ऑफ टाइम वी गेट द आन्सर आणि मोस्ट ऑफ टाइम वी डोंट गेट द आन्सर. बट समटाइम्स वी डोंट गेट इट. काही वेळेला प्रश्नाचे उत्तर भेटत नाहीत. हाऊ आर द क्वेश्चन्स युजफुल आर इन अ लाईफ? आपल्या जीवनामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत ना, कारण का लेसनच आहे क्वेश्चन्सवर. सुरुवातच आहे लेसनची. वाय, वाय तुला कान आहे? का बर तू पिंक ड्रेस घातली? का बर तू उंच आहेस? का बर तू नकटा आहेस? का बर हसतोयस? तुझे केस का बर पांढरे आहेत? तू चड्डीवर का बर आला? आलं लक्षात? का बर आपण वरच्या टॉप फ्लोअरला आहे? मी का बर तुम्हाला इंग्रजी शिकवतो? का? उग 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 आन्सर. उग, असच असच, सच, सो. व्हॉट इज दिस दॅट? काय? तर दुसरा, तर ग्रेट मेनी ग्रेट थिंकर्स द आयडिया ऑफ. डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स? आपण क्रिटिकली म्हणजे एकदम काही विचार करताना बारकाईनं विचार करू शकता का प्रश्न न विचारता? बारकाईनं विचार, प्रश्न होणारच. विदाउट क्वेश्चनचा आपण बोलू कुठलीच गोष्ट शोध लावू शकत नाही. बरोबर आहे की नाही? तर इफ समवन पुट्स अ क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ अस, जर एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला, इफ आस्क समवन, जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, इफ आस्क समवन अ क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ अस, वी स्टार्ट क्रिटिकली थिंकिंग बिफोर आन्सरिंग. आपण काय करतो, बारकाईनं विचार करून उत्तर देत असतो. दिसतो का नाही? लास्ट आहे,
विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स. चला, कुठले WH वर्ड्स आहेत? WH, पहिला WH why, what, which, whose, who, how. आहे ना, त्याच्यात आहे WH. हे असं समजा ना, असं दिसत नाही म्हणून असं. व्हॉट अलग लक्षात, पण तो WH वर्ड आहे. कळालं? WH वर्ड्स आहेत. तर हे WH लिहून घेतलं. WH वर्ड्स आर विच, वेअर, व्हेन, वेअर पण आहे. वेअर 5, तुम्हाला 5 लिहायचे. WH वर्ड्स. आता हे इम्पॉर्टंट आहेत का नाही? आहे का नाही तुम्हाला इम्पॉर्टंट? आहे तुम्हाला. वाय मेनी, मेनी वाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय नाव. आतापर्यंत कित्येक वेळेस तुम्ही वायचे आन्सर दिलेत ना. तू नकटा का बरायस रे? कावळा कावर काळा आहे? तू का बर जन्मलेस इथे? हा, तर वाय. चला, तर सगळ्यांनी व्हायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत. एट यू मे वॉन्ट टू नो वाय ऑफ मेनी फॅक्ट्स. व्हायचे खूप फॅक्ट्स आहेत. राईट डाऊन सच अ 5 क्वेश्चन्स based on the lesson and cause one is done for you. Why do penguins म्हणजे ना live only in polar regions? हा, तो तिथे का बरं राहतो? Why birds fly in the sky? Why we have eyes? Why the buffalo मिल्क, म्हैस कावर दूध देती? आलं लक्षात? वाय द मँगो ट्रीज हॅव मँगोज. मँगो ट्रीजला हे कावर राहत नाही, राहत नाही. बनाना. हा, ते उत्तर द्यायचे. चला, खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटी बघा. इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन्स टू कंप्लीट. चला, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन्स. Insert the proper questions words to complete the question to get the expected answer given in the blanket. Mumbai. आता how is the capital of Mumbai? का what is the capital of Mumbai? Who is the capital of Mumbai? Why is the capital of Mumbai? सांगा. Which is the capital of Mumbai? Wrong. काय येतं? What is the capital of Mumbai? कळालं? Which is येत नाही. लिहून घ्या. What is the capital of Mumbai? लिहून घ्यायच्या. पहिल्याचा आन्सर आहे What is the capital of Mumbai? लिहून घ्यायचे. What is the capital of Mumbai? Sorry, Maharashtra. What is the capital of Maharashtra? Mumbai is the capital of Maharashtra. What is the capital of Maharashtra? परत हे. What is the capital of Maharashtra? म्हणा. What is the capital of Maharashtra? More than 10 times म्हणायचं. हा, speak.
What is the capital of Maharashtra? चला दुसरा. Where is your school located? Where is your school located? Where येतं? नेक्स्ट मंडे. विच येतं का, व्हेन येतं का, व्हाय येतं का, हाव येतं का, व्हेन येतं? लवकर लिहा, लिहून घ्या क्वेश्चन्स. तोपर्यंत अगोदर क्वेश्चन लिहून घ्या. सर्वांनी नोटबुकमध्ये क्वेश्चन लिहून घ्या. टेक युअर 5 मिनिट अँड देन वी विल कंटिन्यू इट. 8 क्वेश्चन्स आहेत. 8च्या 8 आपल्याला तिथे WH वर्ड्स वापरायचे आहेत. हाव म्हणजे कसा. WH ची तुम्हाला दिले ना वर्क सीट. हां हां. हाव म्हणजे कसा. कसं, कसे. त्यानंतर व्हेन म्हणजे केव्हा, कधी. वेअर म्हणजे कोठे, कुठे. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय. हू म्हणजे कोण. हुज म्हणजे कोणाचा, कोणाचं, कोणाचा, कोणाचं, कोणाचे, कोणाचा, कोणाच्या. विच म्हणजे कोणता, कोणता, कोणती, कोणते, कोणतं. हे एकूण किती शब्द आहेत? 7 शब्द आहेत. 8 एक लास्ट राहिला कुठला? वाय. वाय म्हणजे का. हे तुम्हाला परीक्षेला येईल बरं का. WH वर्ड्स मराठीमधून लिहायचं. हां, लक्षात ठेवायचं आहे. हे कंप्लीट करा सर्वांनी. बघा, पहिल्याला काय येतं? व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दुसऱ्याला आता वेअर. वेअर म्हणजे कोठे. वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. तुझी शाळा कुठे आहे, कुठे लोकेटेड आहे. तिसरा क्वेश्चन येतो, काय येईल तिसरा क्वेश्चनला? नेक्स्ट मंडे. तर व्हेन येतं. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग ऑन टू बिगिन. लिहा, व्हेन इज युअर एक्झामिनेशन. व्हेन इज युअर एक्झाम. व्हेन इज युअर एक्झाम गोइंग ऑन टू बिगिन. तुझी परीक्षा कधी सुरू होणार आहे. त्यानंतर आन्सर आहे स्लोली. स्लोलीला आन्सर हाऊ. हाऊ डज इट ओल्ड मॅन वर्क. हाऊ डज इट द ओल्ड मॅन वर्क. हाऊ डज इट द ओल्ड मॅन वर्क. हाऊ. 5 नंबरचं विच कलर का हुज कलर रे. विच कलर इज युअर फेवरेट. त्यानंतर 6 नंबरला काय येतं? व्हेरी गुड. हु टीचेस यू इंग्लिश. हा, कोण शिकवतं इंग्लिश? हु टीचेस यू इंग्लिश ॲट श्री कोचिंग क्लासेस. शिंदे सर. हां. 7 नंबर, माय सायकल गॉट पंक्चर ऑन माय वे टू स्कूल. वाय आर यू लेट टू स्कूल. मग आन्सर काय आहे? का. वाय आर यू लेट. आणि लास्ट क्वेश्चन आहे पेन. विच पेन का हुज पेन का राम्स पेन का काय येणार आहे आन्सर? काय येतं? का वाय पेन हॅव यू बॉट. व्हेरी गुड. तर हुज पेन हॅव यू गॉट. हॅव यू बॉट. बॉट बाय. बाय म्हणजे विकत घेणे. बायचं 3 फॉर्म लक्षात ठेवा. बाय. हां, बाय, बॉट, बॉट. आणि दुसरा शब्द आला इथे बॉरो. कुठला आहे?
बॉरो. बॉरो म्हणजे उसनं घेणे. उसनं घेतलं बॉरोड. उसनं देणे लेंड. ईडी लक्षात ठेवायचं. ए प्लीज लुक ॲट मी. बॉरोड. आणि नेक्स्ट विकत, उसनं देणे लेंड. लेंड पाठ करायचं. लेंड लेंट लेंट. हे बघा, उसनं देणे, उसनं घेणे आणि विकत घेणे. विकत घेणे विकणे सेल. सोल्ड सोल्ड. सेलिंग सेल्स. आणि विकत घेणे बाय. बॉट बॉट. बाईंग बाईज. एक्झामला पडते बरं का, लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. बॉरो बॉरोड. बॉरोड म्हणजे विकत घेणे विकत देणे, लक्षात ठेवायचं. लेंड लेंट लेंट. गॉट इट? समजलं? सो आय होप you enjoyed this lecture. Today we will stop. We will see tomorrow. Bye everyone.